वसुंधरा ही आपुली माय माऊली, धरी शिरावर आपुल्या सर्वत्र सावली. वसुंधरा ही आपुली माय माऊली, धरी शिरावर आपुल्या सर्वत्र सावली. झाड रोप अन फळा फुलांनी सजली धरती, तुम्हा आम्हाला ओंजळी तुनी माया करती. झाड रोप अन फळा फुलांनी सजली धरती, तुम्हा आम्हाला ओंजळी तुनी माया करती. वनराईचे रक्षण करण्या एकजुटीने, तन मन अर्पण लढूया सारे प्राणपणाने, प्राणपणाने. घेऊ शपथ ही आपण करू वन संरक्षण, घेऊ शपथ ही आपण करू वन संवर्धन. घेऊ शपथ ही आपण करू वन संरक्षण, घेऊ शपथ ही आपण करू वन संवर्धन. वनराई अन वन्य प्राणी आपुलेच हे साऱ्या जगती. ऊन पावसा शीत ऋतूंना करी सारखी धरणी माई. प्रदूषणाला रोखू प्रयत्ने श्वास गतीने, झाडे लावू झाडे जगवू बांधव्याने. घट्ट विणूया वनमातेशी नाते आपुले, भविष्य होईल उज्ज्वल सारे या कृतीने. वनराईचे रक्षण करण्या एकजुटीने, तन मन अर्पण लढूया सारे प्राणपणाने, प्राणपणाने. घेऊ शपथ ही. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एक लोककथा आहे. लोककथा आहे. हा, किती जणांना गोष्टी आवडतात? अरे वा, हात खाली. किती जणांच्या घरी आजोबा आणि आजी येते? अरे वा, छान. तरी आपल्या खेड्यामध्ये ही संस्कृती अजून आहे. फ्लॅट संस्कृतीमध्ये आजी आजोबा आणि देवघर गायब आहे. किती जणांचे आजोबा गोष्टी सांगतात तुम्हाला? कशाच्या गोष्टी सांगतात? कशाच्या गोष्टी सांगतात आजोबा? अरे शाबास, कावड्याच्या, अजून सस्याची, अजून चिमणीची. आता मला एक प्रश्न सांगा, आपण चिमणी दिवस साजरा करतो. चिमणी दिवस माहिती का? किती तारखेला करतो? जागतिक चिमणी दिवस आपण साजरा करतो. किती तारखेला करतो? 20 मार्च. कितीला करतो आपण? 20 मार्च. मग आपण लहानपणी तुम्ही गोष्ट ऐकली, आमच्या पिढीनं गोष्ट ऐकली, केंद्रे सरांनी, आमच्या गाडगी सरांनी गोष्ट ऐकली लहानपणी, किंवा तिथे गुरुजी आपण पण गोष्ट ऐकली असेल. एक होती चिमणी, एक होता कावड्याचं. मला एक सांगा रे मित्रांनो, ही चिवटाई गेली का आता? कुठं गेली? आता चिवटाई आपल्याला दिसते का? नाही. ठीक आहे, आपण खेड्यामध्ये आपण का गेली रे? त्यावेळी आपण शेतामध्ये अनेक प्रकारची पिकं घेतो, बरोबर? आपण काय फवारतो त्याच्यावर? औषधं फवारतो, बरोबर? उत्तर छान दिलं, औषधं फवारतो. पूर्वीची माणसं का चिवताईसाठी अन्नामध्ये दाणे टाकायचे, किंवा जे काय आपल्याकडे पक्षी आहे छोटे छोटे, त्यांच्यासाठी अन्नामध्ये काय करायचे? धान्य टाकायचे. कधी कधी पेपरला पण तुम्ही वाचता की एखाद्या शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्र चिमणीसाठी, कावळ्यासाठी, पक्ष्यांसाठी त्याने राखून ठेवले. हे पण तुम्ही ऐकताय. याचं कारण असं आहे की ह्या माणसांच्या मनामध्ये असलेला जो पर्यावरणाचा दृष्टिकोन आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आज आपल्याला पर्यावरण वाचवायचे. काय वाचवायचे? पर्यावरण म्हणजे काय? म्हणजे काय? चौथीचा एखादा विद्यार्थी, तू चौथीला आहे, सांग पर्यावरण म्हणजे काय? आपण हे म्हणतो पर्यावरण पर्यावरण पर्यावरण, एन्व्हायरमेंट. पर्यावरण म्हणजे नेमकं काय?
आपल्या सभोवतालचं सगळं जे वातावरण आहे ते म्हणजे पर्यावरण आपल्या सभोवताली, बरोबर. आता काय आपल्या सभोवताली झाडं आहेत, पशु पक्षी आहेत, ठीक आहे. आपल्या सभोवताली आपण रोज सकाळी उठलो की आपल्याला मस्तपैकी कोणाचं दर्शन होतं रे? पूर्वीच्या बाजूला सूर्याचं दर्शन होतं. सूर्य उगवतो, दक्षिणेला सूर्य मावळतो, उगवतो पुढं उत्तरेला पुढे उगवतो. अरे आमच्याकडे तरी पुढे उगवतो उत्तरेला, दक्षिणेला मावळतो. तुमच्याकडे कसं असं पूर्वेला? बरोबर आहे. सूर्य पुढे उगवतो, मावळतो पुढं, म्हणजे तो आपल्याला काय देतो? ऊर्जा देतो. तो आपल्याला काय देतो? प्रकाश देतो, बरोबर आहे. आता ह्याच गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आता थोड्या अडचणीत मध्ये आलेल्या आहेत. तुकोबा किती जणांना माहिती रे आपले तुकाराम महाराज? किती जणांना माहिती? तुकाराम महाराज ह्या आता तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे किंवा एक प्रसिद्ध झाडांच्या बाबतीमध्ये एक ओवी आहे, अभंगच आहे. कोण सांगेल म्हणून मला ती? तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आळवती. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लींना काय म्हणले? सोयरा. सोयरा म्हणजे काय? सोयरा कधी कधी तुमच्या घरी सोयरे येतात, मग तुम्ही त्यांना चहा पाणी करता, जेवायला करता, पाहुणे. सोयरा म्हणजे तुकोबा महाराजांनी, तुकाराम महाराजांनी वृक्षांना काय म्हणले? पाहुणा, म्हणजे आपला सोयरा. मग मला एक सांगा, आपण किती झाडं लावतो? नाही. शाबास, ती तिच्या बर्थडेला एक तरी झाड लावतो, ही चांगली गोष्ट. तिच्या टाळ्या वाजवूया आपण. आता तिला फक्त एक झाड तिच्या वाढदिवसाला लावून जमेल का? नाही. किती जण त्यांच्या वाढदिवसाला आता केक न कापता झाड लावणार आहात? तुम्ही केक आणता ना वाढदिवसाला, केक कापता, मेणबत्त्या लावता, विझवतं, बरोबर आहे. मग यावेळेस किती जण सांगतील आपल्या हाताने? किती जण सांगतील आपल्या बाबांना किंवा आपल्या वडिलांना किंवा आपल्या पप्पांना मम्मींना की यावेळेस केक नाही आणायचं, यावेळेस काय करायचंय? झाड आणायचं. आणि झाड कुठं लावायचं? अंगणामध्ये लावायचं. 2-3 दिवस राहिले तरी बस, नंतर गेलं तरी चालेल. त्याचं रक्षण कोणी करायचं? झाडाचं आपण करायचं, बरोबर. किंवा शाळेमध्ये ज्यावेळी तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करता, सर साजरा करता, म्हणजे मुलांना तुम्हाला त्या दिवशी शुभेच्छा देत असतील ना की आज आमच्या आमच्याचा वाढदिवस आहे, चला त्याला आपण शुभेच्छा देऊ, बरोबर आहे. त्या दिवशी घरच्यांसमोर हट्ट करायचं की माझ्या शाळेसाठी मला एक झाड दे. काय द्या? झाड. तुम्ही जर झाडं अशी लावली, आता एवढी समजा 40 मुलं आहेत, तुम्ही जर शाळेच्या आवारामध्ये एवढी झाडं लावली, चांगली लावली, छोटी मोठी झाडं लावली, तर उद्या भविष्य काळामध्ये आपली शाळा हरित शाळा झाल्याशिवाय आहे का? नाही. आपली शाळा कशी होईल? हिरवीगार. हिरवीगार झाडं असली म्हणजे तिथं कोण येतात? पशु पक्षी येतात, त्यांची किलबिल करतात. आता आपल्याला माहिती आहे, आपल्या जवळ एक गाव आहे बघा, मोरांचं गाव म्हणून आपण त्याला म्हणतो. कोणाला माहिती आहे मोरांचं गाव? मोराच्या चिंचोळीला खूप मोर होते, सारे मोर होते, ठीक नाही? खूप. पण आता हे मोर तुमच्याकडे पण आले. मला वाटतं सर सकाळच्या वेळी सकाळच्या वेळी त्यांचा टाहो ऐकू येतो की नाही मोरांचा? म्हणजे मोर आले की नाही आपल्याकडे? का आले? तर त्यांना एक चांगल्या प्रकारचं नैसर्गिक आलेलाच मिळाला आणि मोर या ठिकाणी आले, बरोबर आहे. पण जर आपण निसर्गाचं रक्षण केलं, निसर्गाचं संवर्धन केलं, तर अशा पद्धतीनं अनेक जे काही आता नामशेष होत जाणारे पशु पक्षी येतील तुम्हाला दिसतील. चिमण्या का नामशेष झाल्या ताई? याचं एकच कारण आहे. एक तर आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक फवारणी करतो, त्यामुळे त्याच्यामध्ये चिमण्यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होतो. दुसरं आपल्याकडे ज्या टावर लाईन्स गेलेले आहेत, बरोबर ना, मोठमोठे दिसतात, तुम्ही कधी त्याच्या खाली उभा राहिला का? त्या ताराच्या खाली, ताराच्या खाली जर तुम्ही उभे राहिले तर व्हायब्रेशन सुद्धा तुमच्यापर्यंत येईल. कधी कधी तर असंही आपण ऐकतो की त्या ताराच्या खाली एक कुणीतरी लहानसा छोटा मुलगा मोबाईल घेऊन ज्यावेळी बोलत होता, त्यावेळी त्याच्या लहरी जे आहे त्या लहरी मोबाईलपर्यंत आल्या आणि त्या मोबाईलचा पण स्फोट झाला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या निसर्गासाठी घातक आहे, पण जेव्हा आपल्याला पुढे काही पाऊल टाकायचं असतं तेव्हा आपल्याला जायचं असतं. आता एक काम करा, आता आम्हाला ज्या आमच्या सुलोचना मॅडमला बोलवलं त्या आमच्या विद्यार्थी, मला वाटतं की तिथेही 2013-12 आमच्या हायस्कूलमध्ये त्या होत्या. एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. आपल्या राज्यामध्ये अनेक प्रकारच्या संस्था आहेत, काही यांच्यासाठी, काही तुमच्यासाठी, या क्षेत्रासाठी अनेक संस्था आहेत चांगल्या चांगल्या. या सामाजिक बांधिलकी समजून एक चांगल्या प्रकारचं काम करतात
आणि त्या संस्थेमध्ये आमच्या सुलोचनाताई मुंडगुले त्या काम करतात. ते आमचे विद्यार्थी आहेत, अत्यंत चांगले हुशार विद्यार्थी नाही, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलो. आता हे पर्यावरण ज्यावेळी असते सामाजिक बांधिलकी असतात, बरोबर. आपल्यावर आपल्या आईचे ऋण आहेत, वडिलांचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, हे आपण फेडले पाहिजे की नाही? फेडले पाहिजे की नाही? तसं का फेडायचं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट आहे राजस्थानमध्ये. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उत्तर तुम्ही सांगायचं. राजस्थानामध्ये ही लोककथा प्रसिद्ध आहे. लोककथा. एक बाबा होते 80-85 वर्षाचे. किती? 85 वर्ष. किती मोठे म्हातारा बाबा असतील हे की नाही? दाढी पिकलेली, मिशा पिकलेल्या, डोक्याचं टक्कल लागलं, अरे बाबा 85 वर्षाचे नाही का. आता त्यांना वाटलं की बाबा आता आपल्याला मृत्यू जो आहे बाबा आपल्या जवळ आला आहे, आता आपण काही दिवसानं मरणार आहे. मग मरण्यापूर्वी त्यांनी आपल्या संपत्तीची वाटणी कशी करावी 3 मुलांमध्ये त्याविषयी एक काहीतरी मृत्यूपत्र लिहिलं. तुमच्या डोक्यामध्ये ते येणार नाही मृत्यूपत्र, आमच्या या शिक्षक मंडळीला माहिती आहे. मृत्यूपत्र लिहिलं, गावच्या मुख्य माणसाला बोलावलं. जसं आता सरपंच ताई या ठिकाणी आले की तसं त्यांच्या गावातल्या मुख्य माणसाला बोलवलं. त्याला मुखिया म्हणतात राजस्थानमध्ये. मुखिया बोलवला आणि त्याला सांगितलं की आता माझ्या मृत्यूनंतर हे मृत्यूपत्र जे त्याप्रमाणे माझ्या संपत्तीचं वाटप करा. ते जे काही पत्र आहे, मृत्यूपत्र आहे, ते एका पेटीमध्ये बंद केलं. त्या पेटीला कुलूप लावलं आणि त्या पेटीची चावी मुखियाकडे दिली. योगायोगानं 2-3 महिन्यामध्ये बाबाचं निधन झालं. निधन झालं म्हणजे मरून गेले. बाबा मरून गेले. पण मरण्याआधी काय केलं त्यांनी? पत्र कसलं? मृत्यूपत्र. चांगलं मृत्यूपत्र. त्या मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलं होतं त्यांनी? कशाविषयी लिहिलं होतं? माझ्यानंतर माझ्या संपत्तीचं वाटप करायचं, बरोबर. ते कसं करायचं ते त्यांनी तिथे लिहिलं. मग बाबाच्या मृत्यूनंतर गावचा मुखिया आला, पंच आले, सगळे आले आणि म्हणाले चला आता काय बघा या पत्रामध्ये बघा. कुलूप उघडलं, पेटी उघडली आणि ती चिठ्ठी समोर आली. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलं होतं माझ्याकडे 17 उंट आहेत. किती उंट? 17. 17 कळतात ना सगळ्यांना. उंट किती आहेत बाबांकडे? 17. मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलं माझ्या मोठ्या मुलाला निम्मे उंट द्या. 2 नंबरचा म्हणजे मधला जो मुलगा आहे त्याला सगळ्या उंटातला 3रा हिस्सा द्या. हिस्सा करतो ना, 4थी वाल्याकडे हिस्सा. आणि 9वा भाग आहे तो सगळ्या धाकट्या मुलाला द्या. चला आता आपण वाटप करू, ठीक आहे. चल 17 उंट वाटायचे. किती वाटायचे? निम्मे उंट कुणाला द्यायचे? मोठ्या मुलाला द्यायचे. वाटा ना मोठे. काय अडचण आहे? अडचण काय? चला आपण तिथं असू मॅडम. चला 17 उंटाचं वाटप करू. निम्मे द्यायचे ना मोठ्या मुलाला. विषम संख्या 8.5 द्यायचे. मग 8.5 द्यायचे म्हणजे उंट कापायचा नाही, कापून तर कापणार नाही, उंट तर द्यायचा आहे. मग अशी चर्चा झाली, दिवसभर चर्चा झाली. सगळे लोक घरी गेले म्हणजे उद्या पाहू, उद्या प्रश्न सुरू काय असेल. पुन्हा दुसऱ्या दिवशी गावात बैठक बसली. सगळी चर्चा तीच सुरू झाली की 17 उंट आहे बाबांकडं आणि निम्मे उंट मोठ्या मुलाला द्यायचे. प्रश्न तिथंच आणला. दिवसभर प्रश्न चालू होता. एक शहाणा माणूस शेजारून चालू आमच्या सरांनी पुस्तक लिहिलं की नाही? छान पुस्तक लिहिलं ना तुमच्यासाठी. शिक्षक ह्या भानगडीत पडत नाही. शिक्षक आपला अध्यापक. पण खरे आपल्या जीवनामध्ये आलेले अनेक अनुभव सर आपण त्या ठिकाणी मांडले पाहिजे. आणि हे काम तुम्ही खरं तर खूप सुंदर त्या पद्धतीने केले. एक चांगलं पुस्तक आहे. तसं सरांसारखा एक माणूस चालला होतो. पण काय झालं बाबा, कालच्या जरूर सगळी लोक इथे सगळे बसले. अहो म्हणजे प्रश्न असा आहे, म्हणजे म्हातारा बाबा गेले, यांचे 17 उंट आहेत. 17 उंटाचं वाटप करायचे. निम्मे उंट मोठ्या मुलाला द्यायचे. प्रश्न तर तिथंच हाकलं. सर म्हणजे सोपा प्रश्न आहे, काय अवघड नाही प्रश्न. तुम्ही कसा काय सोपा? आमच्या 2 दिवस झाले डोकं खालू हैराण झालं. ते म्हणजे सोपा प्रश्न आहे. सर घरी गेले आणि त्यांचा एक उंट घेऊन आले. लोक म्हणले सर काय पडले तुम्हाला, तुमचा उंट कशाला त्याच्यामध्ये घालता, तो जाईल ना कुणाला तरी. सर म्हणले नाही, प्रश्न तर सोडवायचा आहे की नाही. मग आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये आपले उत्तर दिलं पाहिजे. आता सरांनी त्यांचा उंट मिसळला. किती झाले उंट? 18. आता झाले की नाही 18? आता चला निम्मे उंट आपण मोठ्या मुलाला देऊ. 9 उंट कोणाला दिले? मोठ्या मुलाला. आता 3रा भाग, 3रा हिस्सा. 18चा 3रा हिस्सा किती?
18चा तिसरा हिस्सा 6 बरोबर. मग 6वा म्हणजे तो हिस्सा जो आहे तिसरा हिस्सा कुणाला द्यायचा आहे? मधल्या मुलाला द्यायचा आहे. म्हणजे किती उंट द्यायचे आता मधल्या मुलाला? 6 द्यायची. 6 द्यायचे ना. 6 दिले दुसरे. आता 9वा हिस्सा 9वा भाग 18 उंट आहे त्याच्यात 9वा भाग किती झाला? किती? 9 दुने 2 उंट बरोबर. 2 उंट कुणाला दिले? धाकट्याला दिले. पहिल्याला किती दिले उंट तुम्ही? 9. दुसऱ्याला किती दिले? 6. किती झाले? 9 6 15. धाकट्याला किती दिले? 2. 15 2 17 उंटाचं वाटप झालं. सर त्यांचा उंट घेऊन घरी गेले. गेला का? नाही, सरांचा उंट नाही गेला. सरांचा उंट फक्त त्याच्यामध्ये वाटप करण्यासाठी त्यांनी टाकला आणि सर त्यांचा उंट घेऊन गेले. आज समाजामध्ये ईडीआय असेल, कंपनी असेल किंवा टेट्रा असेल, यांचं काम असंच आहे की कुणीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या ज्या काही कंपनीज आहेत, ज्या काही सामाजिक संस्था आहेत, ते अशा पद्धतीने निसर्गाचं रक्षण करण्याचं काम करत असतात. आपल्याला निसर्गाचं काय करायचंय? रक्षण करायचं. समजलं? तुम्हाला किती जणांना बीज माताचं नाव माहिती आहे? बीज माता म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. बीज माता नाही, राहीबाई पेढे नावाच्या एक महिला आहे, त्यांना आपण बीज माता म्हणतो. त्यांनी देशी वाण जी काही बिया आहेत, बिया त्या बियांमधून त्यांनी एक सीडबँक तयार केली. त्या सीडबँकमधून आज लाखो रोपं त्यांनी तयार केली. सयाजी शिंदे नाव किती जणांना माहिती आहे? कदाचित आमच्या पिढीला माहिती आहे. समजा एक अभिनेते आहेत सयाजी शिंदे. त्यांची देवराई आहे. त्या देवराईमध्ये आईच्या स्मरणार्थ त्यांनी काय केलं? खूप झाडं लावली. आपण पण ज्यावेळी स्मशानभूमीमध्ये जातो, दशक्रिया वगैरे विधी साजरे करतो, म्हणजे खरं तर ह्या गावच्या सरपंचांना किंवा ह्या गावच्या नागरिकांना किंवा शाळा व्यवस्थापक समितीच्या सदस्यांना माझी विनंती असते की ज्यावेळी गावामध्ये दशक्रिया विधी होतात, लंबी चौडी भाषणं खूप मोठी होतात, लोकांची पुढाऱ्यांची भाषणं होतात, परंतु एक आहे त्या कुटुंबाला आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हे जे बाबा गेले, आई गेली, बाबा गेला किंवा कोणी घरातली प्रिय व्यक्ती गेली, त्यांच्या स्मरणार्थ स्मशानामध्ये एखादं छोटंसं झाड लावा. जेणेकरून आज आपण पाहतो स्मशानभूमी, काही काही ठिकाणच्या स्मशानभूमी सुद्धा इतक्या सुंदर आहेत लोकांनी केलेल्या की त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन आपण कितीतरी वेळ बसावं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा अशी आपल्या मनाची धारणा होत असते. म्हणजे स्मशान म्हणजे त्या ठिकाणी वैवाहिक नाही असं काही नाही, परंतु एक गावाचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. वृक्षारोपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्या वृक्षाची देखभाल करण्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे. आज लग्नामध्ये बघा, आपण एखाद्या कोणी लग्नामध्ये गेलो की आपल्याला फेटा बांधला जातो. फेटा बांधल्यानंतर किती वेळ आपण डोक्यावर किती वेळ डोक्यावर असतो तो फेटा. स्टेजच्या खाली उतरला की तो माणूस फेटा काढतो, फेकून देतो. लग्न झाल्यानंतर सगळीकडे आपण पाहतो फेटे 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 फेटे, कुणाच्या पाय घरी कुणाच्या. त्यापेक्षा लग्न जर असेल त्या लग्नामध्ये एखाद्या कुटुंबाने ठरवलं पाहिजे की जे पाहुणे आले त्या पाहुण्यांना एक झाड घेतले, झाड की ते झाड घरी जाईल, ते झाड घरी लावतील, आहे की नाही. आता बघा, काही लोकांनी अशी पण योजना मांडलेली आहे, म्हणजे हे मुलांसाठी नाही करत, हे आपल्यासाठी आहे की प्रसादालय. आपण साईबाबा संस्थानला गेलो, आपल्याला प्रसाद मिळतो लाडूच्या रूपामध्ये. तिरुपती बालाजीला गेलो, आपल्याला लाडूच्या रूपामध्ये प्रसाद मिळतो. पण आता त्यांनी सुद्धा काही सूचना आता स्वीकारलेल्या आहेत आणि त्या सूचनेनुसार त्या लाडू ऐवजी आता प्रसाद म्हणून वृक्ष देणार आहे, झाडं देणार आहे. मग आपल्याला वाटलं अरे बाबा साईबाबाला गेलो, दर्शन झालं, बाबांचा प्रसाद म्हणून आपल्याला झाड मिळालं, चला आपण आता आपल्या अंगणामध्ये जे झाड लावण्याचा प्रयत्न करू. त्याच्याबद्दलची आपल्या श्रद्धा आणि भावना त्या वेगळ्या असते आणि म्हणून काळानुरूप आता आपण बदललं पाहिजे. निसर्गाचं जर आपण रक्षण नाही केलं तर मला वाटतं निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. आज बघा, राळेगण सिद्धीला ज्यावेळी आपण जातो त्यावेळी अण्णा हजारेंनी झाडं लावली. हिवरे बाजारला ज्यावेळी जातो आपण त्यावेळी पोपट पवारांचं ते गाव आहे, त्यांनी पण झाडं लावली. ज्यावेळी आमच्याकडं उन्हाळ्यामध्ये 40°C तापमान असतं, 40° म्हणजे ज्यावेळी आम्हाला सूर्यनारायण आग ओकत असतो म्हणून आणि आम्ही कुठेतरी झाडाच्या सावलीला गेलेलो असतो, बसलेलो असतो, त्यावेळी राळेगण सिद्धीचं तापमान असतं 36 किंवा हिवरे बाजारचं तापमान असतं 36-37. हे 3° तापमान कशामुळे कमी झालं तर ते झाडांमुळे कमी झालं. की आपण जर आपल्या घराभोवती, आपण जर आपल्या गावामध्ये झाडांचं प्रमाण जर वाढवलं तर हे जे तापमान वाढ आपण म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग जे आपण म्हणतो, त्यामधून आपल्याला कुठेतरी दिलासा मिळाला आहे. झाडं लावा, शाळेमध्ये झाडं लावा, आपल्या घरी झाडं लावा. त्या झाडांचं फक्त लावू नका तर आपण त्याचं संगोपन केलं पाहिजे, आपण ती झाडं वाढवली. आता दुसरा प्रश्न, हिवरे बाजारला सर्व गेलो होतो, पोपट पवारांच्या गावाला भेट दिली. त्या गावामध्ये कागदाचा एक तुकडा सुद्धा तुम्हाला कुठे दिसतो, कागद नाही. गावामध्ये जर नागरिक आला, एरवी आपण पाहतो एखादा माणूस असतो मोठ्या चांगल्या सुंदर गाडीमध्ये बसलेला असतो, आलिशान गाडीमध्ये बसलेला असतो,
तो असं दारू भरतो पटकन तोंड बाहेर काढतो, काय करतो? कुठं थुकला तो? रस्त्यावर थुक. गाडीत बसलो आम्ही, गाडीत बसलो, कुरकुरे घेतले, काहीतरी घेतलं, खायला घेतलं, ते आम्ही खातो लगेच आणि घेतो कुठं? रस्त्यावर. रस्त्यावर घाण करायचा आपला अधिकार आहे का? रस्त्यावर थुंकायचा आपला अधिकार आहे का? नाही. त्यासाठी कचरा पेटी आहे, त्यासाठी डस्टबिन आहे. आपल्या शाळेमध्ये डस्टबिन असेल ना. हिवरे बाजारचा एखादा माणूस जर गावात आला आणि त्याला जर दिसलं की बाबा इथे कागदाचा तुकडा पडलाय, चुकून कुणीतरी टाकलाय, तर तो तुकडा घेतो कागदाचा स्वतःच्या खिशामध्ये ठेवतो आणि नेऊन डस्टबिन मध्ये टाकतो. हिवरे बाजारच्या लोकांना जर वळण लागतं तर आम्हाला का वळण लागू नये? तर आम्हाला काही करू नये. आम्ही का बसल्या गाडीमधून कागद बाहेर टाकावा? आम्ही का बसल्या गाडीमधून बाहेर थुंकावं? म्हणजे आज आपल्या देशामध्ये स्वयंशिस्तीची असण्याची गरज आहे. प्रत्येकाला शिस्त लागली पाहिजे आणि तिथंच मूळ प्रश्न आहे की आम्हाला शिस्त नको. आम्हाला स्वयंचार पाहिजे. कसंही वागा, कसंही बसा, कसंही उड्या मारा, काही करा, पुढे थुंका, घाण करा. आणि सरकारी इमारती आहे, लोक ते मावा गोवा गुटखा खातात. आमचे मुंडे साहेब आले त्यामुळे थोडंसं त्याला कुठंतरी बंधन आले. सरकारी इमारती पाहिजे, सरकारी इमारतीचे सगळे कोपरे जे ते अत्यंत घाणेरड्या पद्धतीने केले. कोणी ते आपणच केले, आपल्या कोणीतरी केले ना. आपण त्या ठिकाणी थुंकलो, त्यामुळे पुढेही थुंकायचं नाही. आलं का लक्षात? पुढेही कचरा टाकायचा, कागदाचा तुकडा पुढे टाकायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया आहे. आता बघा, पोषण आहाराचा भात आहे की नाही, तो समजा कधी कधी उरला, कसला कचरा येतो? सुका का ओला? ओला कचरा, बरोबर. म्हणजे आपण घरी सुद्धा ओला कचरा एका बाजूला, सुका कचरा एका बाजूला आपण करू शकतो आणि ओला कचऱ्यापासून आपण खताची निर्मिती पण करू शकतो, छोट्याशा प्रमाणामध्ये का होईल. हा जे काही खत तयार झालं ते तुम्ही कुठं आणायचं? पिशवीमध्ये शाळेत आणायचं आणि तुम्ही जे झाड लावले तुमच्या वाढदिवसाला, त्या वाढदिवसाला लावलेल्या झाडाला ते खत घालायचं. झाड मोठं होईल की नाही? तुम्ही ज्यावेळी मोठे व्हाल, नोकरीला लागाल, त्यावेळी शाळेत याल, माझी शाळा म्हणून, त्यावेळी तुम्हाला दिसेल अरे हे झाड जे कुठे लावले? मी लावले. ते झाड आता कसं झाले? मोठं झाले. तुम्ही तुमच्या मुलांना सांगा की हे झाड बघ मी लावले. म्हणजे या प्रकारे आपल्या शाळेमध्ये आपण आपल्या वाढदिवसाला झाडं लावा, आपल्या घरी पण त्याचं झाडं लावा. जे खत आहे त्या खताची निर्मिती करत असताना आपण निसर्गाचंच घ्यायचे आणि निसर्गाला द्यायचे, स्वतः काही करत नाही. आपण निसर्गच आपल्याला देतो. ही जी झाडं आहेत या झाडाची पानगळ होते की नाही? यांची पानं गळतात ना कधीतरी. म्हणजे ज्यांची पानं गळाली ती सगळी गोळा करायची, एक छोटासा खाट्या घ्यायचा, त्या खाट्यामध्ये ही सगळी पानं टाकायची, जेवढा जेवढा कचरा असेल तेवढा तेवढा टाकायचा, तो झाकायचा. त्याच्यापासून तुला काय होणार आहे? तयार खत होणार आहे. कारण ही पानं वगैरे जे ते कुजणार आहे, कुजल्यानंतर त्याचं खत तयार झालं. तुम्हाला जसं अन्नाची गरज आहे, तुम्ही अन्न खाता ना सगळे, तुम्हाला जसं आपल्याला लागतं शरीराला तसं झाडांना खत लागतं. हे खत इथं तयार होईल की नाही? त्याला काय आमच्या शाळेमध्ये आम्ही सांगायचं प्रत्येक की घरी येऊन येताना तुम्ही काय करा, एक छोट्याशा पिशवीमध्ये खत घेऊन या आणि ते आपल्या शाळेच्या परिसरामध्ये टाका. मी ज्या शाळेचा प्राचार्य होतो कानोर मिसळला आणि केंद्रीय सर त्या शाळेत म्हणजे माझे सहकारी होते, आमचे गाडगे सर पण माझे सहकारी होते आणि आमचा पत्रकार सुनील आमचा विद्यार्थी. तर त्यांना माहित आहे की ज्यावेळी आमच्या शाळेमध्ये हरित शाळेचा उपक्रम सरांनी लावला, खूप झाडं लावली, खूप झाडं लावली. मला नातू रिदा नाव, त्याचे पप्पा जॉईंट कमिशनर आहे, म्हणजे सहआयुक्त. ते काय करतात माहितीये का? रिदानचा पहिला वाढदिवस, आता तिसरा वाढदिवस आम्ही साजरा केलाय कोल्हापूरला गेल्या आठवड्यामध्ये. एका वाढदिवसाला, पहिल्या वाढदिवसाला त्यांनी 1000 झाड दिली. इंग्लिश संस्था 1000 झाड. मग त्यात काही सामाजिक संस्था त्यांना बाबा तुम्ही ही झाडं घ्या, तुम्ही 200 घ्या, तुम्ही 300 घ्या, तुम्ही 500 घ्या, तुम्ही आम्ही घ्या. 1000 झाडं दिली. आणि आज पर्यावरणाचं महत्व सगळ्यांना वाढायला ती झाडं विकत आणू शकत नाही काही, पण त्यांना झाडं लावायची. रिदानच्या पहिल्या वाढदिवसाला 1000 झाडांचं त्या ठिकाणी रोपण झालं. दुसऱ्या वाढदिवसाला 2000 झाडं, तिसऱ्या वाढदिवसाला 3000 झाडं. मोठेपणा करून नाही सांगत, पण पर्यावरण जर वाचवायचं असेल तर आपण स्वतःच्या कृतीमधून काहीतरी करू शकतो. आज मला सांगा, जर प्रत्येक वाढदिवसाला अशी संख्या वाढत गेली तर आज कितीतरी झाडं निर्माण होतील. आज काही मध्यंतरी आपल्याला नाशिकला माहिती आहे, आपल्याला आता कुंभमेळा भरतोय, कितीतरी झाडांची कत्तल करण्याचा निर्णय होता, परंतु त्याला लोकांनी विरोध केला. का विरोध केला? तर लोकांना आता कळलं की आपल्याला पर्यावरण वाचवलं पाहिजे, पर्यावरणाशिवाय आता पर्याय नाही. जर लक्षात ठेवा, पर्यावरण जर आपण वाचवलं नाही, झाडं वाचवली नाही, सृष्टी जर हिरवीगार झाली नाही तर शेवटी आपला विनाश जो आहे तो आपला विनाश होणार आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये ज्यावेळी मोठ्या रस्त्याचं काम चाललं तर त्या ठिकाणी एक मोठं वाडाचं झाड होतं, आपल्याकडे 100 वर्षाचं झाड, आणि महापालिकेने ठरवलं ते झाड तोडायचं. परंतु पर्यावरणवादी
त्यांनी त्या झाडाचं पुनर्रोपण केलं. त्यांनी जेसीबीच्या द्वारे सगळं मुळासकट झाड नेलं आणि कोल्हापूरला त्या झाडाचं त्यांनी रोपण केलं. ते झाड चांगलं फुटलं आणि गेल्या महिन्यामध्ये कोल्हापूरवासियांनी त्या झाडाचा वाढदिवस साजरा. म्हणजे ह्या ज्या संकल्पना आहेत ती झाडं लावली पाहिजे किंवा झाडं तोडली नाही पाहिजे. आपण झाडाचं पुनर्रोपण करू शकतो. ठीक आहे, घराच्या समोर कुणीतरी एखादं झाड कुठं आढळलं तर रस्ता वाढतोय, कुठंतरी एखादं झाड मध्ये येतं, तेवढे ते कापणं हा पर्याय नाही. त्या झाडाचं पुनर्रोपण करणं म्हणजे पुन्हा ते लावणं हा आपल्या समोरचा पर्याय आहे. आणि म्हणून मित्रांनो, खरं तर तुम्ही अजून छोटे छोटे आहात, परंतु ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मनावर आज निभवणं गरजेचं आहे. आणि ते निभवण्याचं काम गावातील शाळा व्यवस्थापन समिती असेल, शाळेचे मुख्याध्यापक असतील, तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या मॅडम असतील, या माध्यमातून ते काम अधिक प्रभावीपणे होऊ शकते. कारण शेवटी लहान मुलांचा विश्वास आई वडिलांपेक्षा आपल्या शिक्षकावर जास्त असतो. ठीक आहे, की शिक्षक म्हणजे त्यांच्यासाठी देव असतो. शिक्षक म्हणजे गुरु म्हणजे देव, ही संकल्पना असते. आणि म्हणून मला वाटतं एरिया फाउंडेशन असेल किंवा डेटा जे असते त्यांनी काही तुमच्या सारख्यांचं त्यामध्ये एक समन्वयक म्हणून तुमची जी नियुक्ती केली. तुमचं पण काम अतिशय सुंदर पद्धतीने चाललेलं आहे. तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आज येण्याचा आमचा योग आला. आम्ही सगळेजण खूप आनंद वाटला. सगळे शिक्षक असतील किंवा तुम्ही असाल, तुमच्या सहकारी असतील, यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं या ठिकाणी वेलकम केलं, आमचं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं, आमचं सहकार्य केलं. शाळा व्यवस्थापन समिती असेल, शिक्षक असतील किंवा तुम्ही असाल, सगळ्यांचं याबद्दल मी मनपूर्वक आभार देतो. याच्यानंतर आपण एक कृती शाळा करणार आहे, आपण गट करणार आहे. एक 10 मुलांचे चालेल ना, 10 मुलांचा एक आपण गट करणार आहे. त्याला एक आपण विषय देणार आहे, त्या विषयावर चर्चा करायची, काय करता येईल आपल्याला. आणि याचं सगळं जे काय पुढचं नियोजन आहे आम्ही आणि आमच्या सुरुचरताई या नियोजन करणार आहे. तेव्हा या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात आली सगळं, झाड काय करायचं आपल्याला, नुसती लावायची का, काय करायचे, खतांचं नियोजन आपल्याला करायचं, बरोबर आहे की नाही. खत, ओला कचरा, सुका कचरा. आणि अजून एक गोष्ट आहे बघा, आता पीएम सौर योजना आली की, पीएम सूर्य योजना पंतप्रधानांची लाडकी योजना आहे. की आता घरामध्ये काय करायचं, ही जी लाईट आपण वापरतो ना, खूप जास्त लाईट गेली तर कधी कधी 1000, 2000, 3000, त्यावेळी सोलर सिस्टीम आता आली, बरोबर आहे. सोलर म्हणजे सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे ती त्या यंत्रामध्ये घ्यायची आणि त्याच्यावर आपण आपलं घर उजळून टाकायचं, घर प्रकाशमान करायचं. या योजनेला पण काही शासनाचा अनुदान मिळत असतं. तेव्हा या सगळे जे विषय आहेत ते पर्यावरणासाठी निगडीत आहे. माझ्यापर्यंत खरं तर मोठं अवघड काम होतं, कारण या विषयावर एक पहिल्यांदाच होतं. पर्यावरण कधी तुमच्यामुळे संधी मिळाली, त्यामुळे जे काही चांगलं दिलं असेल ते तुमचं आहे. ज्या काही उणीवा असतील त्या माझ्या आहेत, माझ्याकडे माझ्या उणीवा परत घेतो. परंतु या ठिकाणी परत एकदा वृक्षारोपण, त्यानंतर आपल्याला ओला कचरा, सुका कचऱ्याचं व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा चांगल्या पद्धतीने वापर करणे, निसर्गातील जे मूळ जलस्रोत आहेत त्यांना आपण चांगल्या पद्धतीने ठेवलं. सर तुम्ही म्हणाले की ही नदी ओढा आहे, ओढा पूर्वीचे ओढे किती मोठमोठे होते. आपण आपली शाळा सुटली तर तुम्हाला मिडगुलवाडीला जायला त्या देसाईच्या समोरच्या ओढ्याला पूर यायचा, तुम्ही आली तर तुम्हाला जात येत नव्हतं. आज काय अवस्था आहे, आज ओढा छोटा झाला, ओढा दिसत नाही. काय केलं, इकडच्यानं इकडून रेटला, तिकडच्यानं तिकडून रेटला, ओढा संपून गेला. ठीक आहे, अहो पुण्यामध्ये तर आखी नदीच खूप पुण्यामध्ये नदी होती नकाशामध्ये, ती नदीच आता दिसत नाही. कारण त्या नदीवर लोकांनी अतिक्रमण केली आणि त्यांचे घरे बांधले, फ्लॅट बांधले. म्हणून मध्यंतरी अतिक्रमणामध्ये केल्यासाठी सगळी घरं वगैरे पाडली. ते तुम्हाला माहिती, हा आता मोठ्यांचा विषय, तुम्हाला ते काही एवढं कळणार नाही. परंतु एक आहे, हे जे नैसर्गिक ओढे आहेत, नाले आहेत, छोटे छोटे प्रवाह आहेत, त्या प्रवाहांना पण आपण पुनरुज्जीवित केलं पाहिजे. त्यांचा पण मोकळा श्वास त्यांना घेऊन गेला पाहिजे. या ठिकाणी आपण आम्हाला बोलावलं आणि आपण आमचा आदर सत्कार केला, सन्मान केला. पर्यावरण या विषयावर या ठिकाणी खरं तर केंद्रीय सरांचा अधिकार आहे. त्यांनी आपल्या शाळेमध्ये अनेक झाडं लावली, आम्ही पण झाडं लावली. नाही का, आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आता थांबून आम्ही नाही काय झालं, एकदा तुम्हाला सांगतो गंमत अशी झाली की मी एका ठिकाणी असं व्याख्यानाला गेलो. ठीक आहे, भाषण द्यायला गेलो. मी साधारणपणे अर्धा एक तास, आता शिक्षक म्हणलं तो बोलतो जरा अर्धा एक तास बोलतो. ठीक आहे, मी बोललो आणि नंतर मग ते पोरं होती, त्यांना म्हटलं अरे कसं वाटतं भाषण. ते म्हटलं सर एकदम सुपर, खूप छान, आणि मला तुमचं त्या भाषणाचं एक वाक्यही आवडलं. मी म्हटलं बाबा आता आपण काहीतरी मराठी कोटेशन, हिंदी संस्कृत कोटेशन दिली, एखादं आवडलं असेल बाबा त्याला काहीतरी चांगलं. जसं आपण वृक्षवल्ली, आमासुरे, वनचरे, पक्षी, सुसुरे आले. म्हटलं काय आवडलं सांग बरं. तू म्हणाला, तुम्ही म्हटले ना एवढं बोलून मी माझं भाषण मला लय आवडलं. असं तुमचं होऊ नये
की बाबा आमचं मध्याह्न म्हणजे पोषण आहाराचं पण मला वाटतं आता तुम्हाला भूक लागली असेल, त्यामुळे मी माझं जी काही मारुतीच्या शेकटासारखं लांबलेलं बघा. आणि ताईनं पण मला सूचना दिली. खरं तर बघा आता मी त्यांचा शिक्षक, पण त्यांनी मला नोटीस दिली की छोटं आणि आकर्षक भाषण करायचं. म्हणजे त्यांनी सूचना दिली छोटं करायचं, पण ताई जर मारुतीच्या शेकटासारखं माझं भाषण लांबलं असेल तर त्यामुळे मी तुमची व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे सुनेच्या दिनीचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चल पड़े हैं फिर उसी राह पर जहाँ पेड़ों की ठंडी छाँव रहा करती थी। अब धुआं ही धुआं है फिजाओं में, कभी चिड़ियों की मीठी तान रहा करती थी। नदियाँ पुकारे, पर्वत पुकारे, धरती माँ की है ये मौन सी पुकार। कुछ तो बदलो, कुछ तो संभालो, वरना खो जाएगा ये हंसी संसार। पेड़ रहेंगे तो रहेगी जिंदगी, फूल खिलेंगे तो महकेगी हर